विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. छत्रपती संभाजीनगर यांची जी एक्झाम आहे ती विद्यार्थी मित्रांनो आता 9 तारखेला तुमची पशुधन पर्यवेक्षक याची एक्झाम होईल. जर तुम्हाला तांत्रिक प्रश्नसंच जर हवा असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपण परचेस करू शकता. हा जो परिपूर्ण कोर्स आहे तो बघून घ्या. या ठिकाणी एकूण 599 रुपयाला आहे. यामध्ये 100 टेस्ट तुम्हाला मिळणार आहे. जीके, मराठी, इंग्लिश, बुद्धिमत्ता यांच्या 10 फुल लेंथ टेस्ट आहेत. 103 ऑनलाईन टेस्ट आहेत. टीसीएस परीक्षेत विचारलेले प्रश्न आहेत. 2500 प्लस चालू घडामोडी आहेत आणि तांत्रिकचे तुम्हाला जवळपास 250 ते 300 प्रश्न या ठिकाणी मिळतील. जर तुम्हाला हा कोर्स घ्यायचा असेल तर मात्र 300 रुपयामध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. याकरिता तुम्हाला 93 56 25 60 34 यावर पेमेंट करून स्क्रीनशॉट शेअर करायचे. तुम्हाला गुगल ड्राईव्हचा ऍक्सेस या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात येईल. अधिकच्या माहितीसाठी व्हॉट्सअप करून द्या. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रात पशुधन विकास महामंडळ कुठे आहे? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन ब, अकोला या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न, भारतातील सर्वाधिक दूध उत्पादन देणारी गाय कोणती? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क, साहिवाल ही सर्वाधिक दूध उत्पादन देणारी गाय आहे. पुढील प्रश्न, राज्यात पशुसंवर्धन विभागाची स्थापना कधी झाली? उत्तर आहे ऑप्शन अ, 20 मे 1960 ला स्थापना झाली. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन ड, नागपूर या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न, पंढरपुरी म्हैस महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आढळते? उत्तर आहे ऑप्शन क, कोल्हापूर या ठिकाणी. पुढील प्रश्न, सध्या महाराष्ट्राचे पशुसंवर्धन मंत्री कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो ही जुनी पीडीएफ आहेत, त्यामुळे याचं जे लेटेस्ट आन्सर आहे तुम्ही या ठिकाणी कमेंट करायचे. सध्याचे पशुसंवर्धन मंत्री कोण आहेत? तुमच्यासाठी होमवर्क आहे. पुढील प्रश्न, पशुसंवर्धन विभाग हा केंद्र शासनाच्या कोणत्या विभागात येतो? उत्तर आहे ऑप्शन ब, पशु संशोधन व मत्स्य विभाग यांच्या अंतर्गत येतो. पुढील प्रश्न, भारतातील एकूण म्हशींपैकी किती टक्के म्हशी महाराष्ट्रात आहेत? उत्तर आहे ऑप्शन 1, 5.09% इतक्या. पुढील प्रश्न, कोणत्या गायीच्या जाती सोरटी या नावाने ओळखले जाते? उत्तर आहे ऑप्शन क, गिर गाय या जाती सोरटी या नावाने ओळखले जाते. पुढील प्रश्न, भारतात सर्वात प्रथम पशु जनगणना कधी करण्यात आली? उत्तर आहे ऑप्शन ड, 1951 मध्ये. पुढील प्रश्न, गोकुळ दूध प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हा जो गोकुळ दूध प्रकल्प आहे तो आहे ऑप्शन ब, कोल्हापूर या ठिकाणी. पुढील प्रश्न, नंदियाल ही कोणत्या चारा पिकाची जात आहे? आणि विद्यार्थ्यांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि ज्यांना शक्य असेल ते खाली थँक्यू कमेंट करू शकता. छोटी ऍक्टिव्हिटी आहेत परंतु याने आम्हाला मोटिवेशन मिळतं, तर नक्की लाईक आणि खाली कमेंट करा. तर नंदियाल ही मका चारा पिकाची जात आहे. पुढील प्रश्न, कोंबड्यांना दिली जाणारी राणीखेत ही लस कशी दिली जाते? उत्तर आहे ऑप्शन अ, डोळ्यातून. पुढील प्रश्न, जगातील पशुधनात भारताचा किती टक्के वाटा आहे? उत्तर आहे ऑप्शन ड, 17% वाटा आहे. पुढील प्रश्न, डबल एटीएम या नावाने कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे ऑप्शन अ, शेळीला ओळखले जाते. पुढील प्रश्न, शेळी उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर शेळी उत्पादनात भारताचा जगात 2रा क्रमांक लागतो. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात पशुगणना किती वर्षांनी होते? उत्तर आहे ऑप्शन ब, 5 वर्षांनी. पुढील प्रश्न, बेरी बेरी ही कशाची जात आहे? उत्तर आहे ऑप्शन अ, शेळीची जात आहे. कामधेनू या नावाने कोणती संकरित गायीची जात ओळखली जाते? उत्तर आहे ऑप्शन अ, करण फ्रीज. पुढील प्रश्न, म्हशीचा गाभण काळ किती दिवसांचा असतो? उत्तर आहे ऑप्शन ब, 310 दिवसांचा असतो. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय पशुविधान संशोधन संस्था कुठे आहे? उत्तर आहे ऑप्शन क, हिसार या ठिकाणी. पशुसंवर्धन विभागाचे आयुक्तालय कुठे आहे? उत्तर आहे ऑप्शन क, पुणे या ठिकाणी. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील आधुनिक वराह पालन केंद्र कुठे आहे? उत्तर आहे ऑप्शन अ, बोरिवली या ठिकाणी. पुढील प्रश्न, राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्था भारतात कोठे स्थापित आहे? उत्तर आहे ऑप्शन क, कर्नाल या ठिकाणी.
दुधाचा महापूर ही योजना भारतात प्रथम कधी सुरू झाली? उत्तर आहे ऑप्शन क 1971 मध्ये. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? उत्तर आहे ऑप्शन अ जिम कॉर्बेट. आणि जिम कॉर्बेट कोणत्या राज्यात आहे? येत असेल तर खाली कमेंट करायचं आहे. राज्यस्तरीय पशुरोग संशोधन संस्था कुठे आहे? उत्तर आहे ऑप्शन ब पुणे या ठिकाणी. इंडियन व्हेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे? उत्तर आहे ऑप्शन अ पंतनगर या ठिकाणी. जागतिक मासेमारी दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे ऑप्शन ब 21 नोव्हेंबर रोजी. महाराष्ट्रातील मत्स्यालय केंद्र कुठे आहे? उत्तर आहे ऑप्शन क तारपोरवाला या ठिकाणी. पुढील प्रश्न, केंद्रीय लोकर विकास मंडळ कुठे आहे? उत्तर आहे ऑप्शन ड जोधपूर या ठिकाणी. राष्ट्रीय सागरी विधान संस्था कुठे आहे? उत्तर आहे गोव्याची कॅपिटल पणजी या ठिकाणी. दुधातील स्निग्धांश मोजण्याची पद्धत कोणी शोधली? उत्तर आहे निकोलस गेरबर यांनी. जनावरांना लाळ व खुरकत हे आजार कशामुळे होतात? उत्तर आहे विषाणू. दरडोई दूध उत्पादनामध्ये जगात प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे? उत्तर आहे इस्रायल. महाराष्ट्रातील कोणत्या विभागाचा दूध उत्पादनात प्रथम क्रमांक लागतो? उत्तर आहे पुणे. दुधातील साखरेला काय म्हणतात? तर त्याला लॅक्टोज असे म्हणतात. न्यूबियन ही कशाची जात आहे? उत्तर आहे शेळी. गोड्या पाण्यातील मासेमारी कायदा कधी अस्तित्वात आला? उत्तर आहे 1961. दरडोई दूध उत्पादनामध्ये भारतातील प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहे? उत्तर आहे पंजाब. तर विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला पशुधन पर्यवेक्षक याकरता जर मटेरियल पाहिजे असेल तर मात्र 300 रुपयामध्ये आपण घेऊ शकता. याकरता तुम्ही व्हॉट्सअप करा, तुम्हाला डिटेल दिल्या जातील, किंवा पेमेंट करून स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब आवर्जून करा, कारण की डेली बेसिसवर मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ घेऊन येणार आहे. थँक्यू.